यीशु की स्तुति गाए हम हालेलुया 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 ला 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 ला। यीशु के पास आओ और मूर्ति को अपनाओ, यीशु के पास आओ और मूर्ति को अपनाओ। आशीष देगा साथ मिलेगा कभी नहीं छोड़ेगा, आशीष देगा साथ मिलेगा कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया स्तुति गाए हम यीशु की स्तुति गाए हम हालेलुया स्तुति गाए हम यीशु की स्तुति गाए हम हालेलुया 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 ला 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 ला
La 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 la, la 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 la, la 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 la. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो God is good all the time. and all the time. God is good. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या ह्या प्रार्थनेमध्ये तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वागत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. येशूने पहिला चमत्कार आपली आई माता मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे केला. आणि होय, आज आपली आई माता मरिया आपणामध्ये उपस्थित आहे. आपणालाही तिच्या मध्यस्थीची गरज आहे. आपल्या विनंत्या आहेत. आपण प्रार्थना करण्यासाठी अनेकांना सांगितलं आहे. आणि आज ती प्रार्थना पूर्ण करण्यासाठी येशूकडे आपली आई माता मरिया हिने मध्यस्थी करावी. म्हणून आपण सर्वजण नमो कृपापूर्ण मरिये ही प्रार्थना एकत्रित म्हणूया. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हालेलुया. 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 जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. होय प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या ह्या प्रार्थनेमध्ये सहभागी होत असताना आपण आपली अंतकरण तपासून पाहूया. दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेक वेळा पापात पडतो. आपण अनेक वेळा प्रभू येशू ख्रिस्ताजवळ प्रार्थना करतो, विनंत्या करतो आणि आरवणी करतो की प्रभू आमच्या प्रार्थना ऐक. परंतु आपलं पापाने मलिन झालेलं जीवन आणि विश्वासामध्ये कमी पडले असताना आपल्याला आपल्या प्रार्थनेची उत्तरं मिळत नाही. आपण ह्या क्षणाला आपल्या सर्व पापांची कबुली देऊया. जी काही लहान थोर पापं आपल्याकडनं घडली आहेत, त्या पापांची प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला क्षमा करावी. म्हणून आपण
क्षणभर शांत राहूया. स्तोत्र संहिता 51 मध्ये, हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्ध प्रभू, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. हे प्रभूवर, माझ्यावर दया कर. दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभुवर दया कर, मी पापी क्षमा कर. होय प्रभू, खरोखर मी पापी आहे प्रभू. अनेक अपराध मी केली आहेत प्रभू. घोर पापी, माझ्या या पापांची कर माफी. माझ्या या पापांची कर माफी. क्षमा कर प्रभू. प्रभूवर दया, मस पाप्यावर दया कर प्रभू. पापी क्षमा. तू दयाळू आहेस प्रभू. प्रभूवर तू माझं घराणं ऐकतोस प्रभू. तू माझं रडणं पाहतोस प्रभू. माझी आसवं तू पाहत आहे प्रभू. माझ्या अपराधांची मला क्षमा कर. अगदी हृदयापासून मी पश्चाताप करतो प्रभू. स्वार्थ लोभानी जीवन भरतो, बनूनी तू ये अमुचा मुक्तिदाता. बनूनी तू ये अमुचा मुक्तिदाता. खरोखर स्वार्थ आड आला प्रभू येशू ख्रिस्ता. मजवर दया कर. मला क्षमा कर प्रभू. मस पाप्याला क्षमा कर प्रभू. तू दयाळू आहेस. तू दयावंत आहेस प्रभू. मला क्षमा कर. मला माफ कर. मला क्षमा कर. लोकलिखित शुभवर्तमान अध्याय 5 ओळी 20. त्यांचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला, मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. म्हणजे आपला प्रभू परमेश्वर किती दयाळू आहेस. तो आपला विश्वास पाहतो. आणि प्रत्येक वेळेला आपण जेवढे जितके विश्वासात भक्कम बळकट मजबूत होत जातो, त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करतो. आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करतो. होय. आणि असा हा आपला प्रभू परमेश्वर, जो प्रभू परमेश्वर क्रूसावर आपली सर्व पाप घेऊन खिळला गेला, जो प्रभू परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला 3 दिवस थडग्यात ठेवण्यात आले आणि त्या थडग्यात तो 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि आपणाला त्याने त्याच्याबरोबर पुनरुत्थित केलं. अशा हा प्रभू परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला अगदी जोरदार टाळ्या वाजून धन्यवाद देऊया. त्याचा गौरव करूया, त्याची स्तुती करूया, त्याला उंचावूया. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ग्लोरी टू गॉड इन द हायेस्ट. लव यू जीसस. प्रेज योर होली नेम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. मारा गया, गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ.
जिंदा है सबको बताएंगे. हालेलुया. त्या जिवंत देवाला प्रभू येशू ख्रिस्ताला उंचावूया, त्याचा गौरव करूया, कारण तोच एकमेव सर्व समर्थ परमेश्वर पिता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त बुढ़ियों आहे. को तूने चंगा किया, मुर्दों को तूने जिंदा किया. बुढ़ियों को तूने चंगा किया, मुर्दों को तूने जिंदा किया. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है सबको बताएंगे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. बादलों पर यीशु आएगा, हम सबको वो ले जाएगा. बादलों पर यीशु आएगा, हम सबको वो ले जाएगा. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है सबको बताएंगे. मारा गया गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. मारा गया गाड़ा गया, तीसरे दिन फिर जिंदा हुआ. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. फिर क्यों ना बोले हालेलुया, मेरा प्रभु है कितना महान. आज भी यीशु जिंदा है सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है सबको बताएंगे. आज भी यीशु जिंदा है सबको बताएंगे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तू जिवंत देवाचा पुत्र आहेस प्रभू. तू तारणारा आहेस, तू सामर्थ्यशाली आहेस, तू शक्तिशाली आहेस प्रभू. आम्ही तुला उंचावतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जीसस. ग्लोरी टू गॉड इन द हायेस्ट. वी लव यू जीसस. वी प्रेज योर होली नेम. थँक यू जीसस. हालेलुया जीसस. हालेलुया. 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 होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त खरोखर प्रेमळ आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी तो आपल्याबरोबर आहे. मात्र आपण विश्वास ठेवावा, विश्वास ठेवून प्रार्थना करावी हीच त्याची इच्छा आहे. आणि परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्याला कधीही तहान लागणार नाही, कधीही भूक लागणार नाही. कारण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हालेलुया. 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 आणि होय, अशा प्रभू येशू ख्रिस्ताला जो रात्रंदिवस आपणाबरोबर आहे, ज्याने आपणावर अनंत उपकार केलेले आहेत आणि ज्याचे उपकार मानण्यासाठी आम्ही नेहमी आपण कमी पडतो, अशा प्रभू येशू ख्रिस्ताला आज आपण जिथे कुठे आहोत तिथे ह्या क्षणाला जे जे उपकार, अनंत उपकार प्रभू येशू ख्रिस्ताने आपणावर केलेले आहेत, जी जी कृपादानं वरदानं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे, जो जो आपण पैसा कमावलेला आहे, जे काही आपल्याला दिलेलं आहे ते सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. आणि हा पैसा, हा लोभ आपल्याला नको, तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त हवा आहे. आणि म्हणून ह्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपण हात उंच करून जोराने टाळ्या वाजवून त्याला उंचावूया, त्याची स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड जीसस. प्रेज यू लॉर्ड जीसस. प्रभू मी तुझे आभार मानतो, मी तुझी स्तुती करतो प्रभू, कारण तू अनंत उपकार माझ्यावर केलेले आहेत. आज सुंदर असा दिवस तुम्हाला दिलेला आहे, चांगलं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आरोग्य दिलेलं आहे. मला लागणारा प्रभू येशू ख्रिस्ता, मला लागणारा पैसा तू पुरवलेला आहे, मला लागणारी भाकर तुम्हाला रोज मिळवून दिलेली आहे. याबद्दल मी तुझे आभार मानतो प्रभू. तुम्हाला माझा रोजगार, माझी रोजची भाकर
उत्तर दिलेले आहे त्याबद्दल मी तुझ्या आभार मानतो. Praise you, Lord. थँक्यू जीसस. प्रेज द Hallelujah, लॉर्ड. hallelujah, हालेलुया. hallelujah, थँक्यू hallelujah, जीसस. hallelujah, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 पौलाचे कलसीकरास पत्र. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. Praise the Lord. पुन्हा म्हणेन आनंद करा. Yes, my Lord. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. Jesus. प्रभू समीप आहे. Hallelujah. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, Hallelujah. तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून Praise the आभार Lord. प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. Yes, my Lord. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशू ठाई राबील. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. अशा प्रभू येशू ख्रिस्ताला जो आपल्याला सांगत आहे सर्वदा आनंद करा, Yes, त्या my आपल्या Lord. प्रभू येशू ख्रिस्ताला आपण उंचावूया, त्याची you, स्तुती करूया, Jesus. त्याला धन्यवाद देऊया. Praise थँक्यू you, जीसस. Jesus. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Thank you, Lord ग्लोरी टू गॉड इन द Jesus. हायेस्ट. Praise you, Lord लव यू Jesus. जीसस. Hallelujah. Hallelujah. Thank you, Thank you, Jesus. Lord Jesus. Praise you, Lord Jesus. सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो 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 सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. हो हो सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो हो सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. चित्त्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. चित्त्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. त्यांना मिळतो तारणाचा आनंद, त्यांना मिळतो तारणाचा आनंद. हो 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 सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो हो सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. चित्त्याने प्रभूची सर्व वचने प्रीतीने अनुकरण केली आहे. चित्त्याने प्रभूची सर्व वचने प्रीतीने अनुकरण केली आहे. त्यांना मिळतो स्वर्गाचा आनंद, त्यांना मिळतो स्वर्गाचा आनंद. हो 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 सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा. हो हो सर्वदा प्रभुमध्ये आनंद करा, आनंदित सा, आनंदित सा, आनंदित सा. Thank you,
Hallelujah. Jesus. Praise the Lord. Lord Thank you, Jesus. Jesus. We glorify Praise you, you, Glory to Lord God in the highest. Jesus. Hallelujah. 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 Praise you, praise you, Lord Hallelujah. Jesus. Hallelujah. 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 सर्वश्रेष्ठ असा परमेश्वर आहे. Hallelujah. Hallelujah. परमेश्वरा तू महान परमेश्वर आहे. तू आम्हावर दया करणारा परमेश्वर आहे. तुझी दया, तुझी कृपा, तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य, तुझा आशीर्वाद तू आम्हावर नेहमी नित्य आणि सदैव देतो. थँक यू लॉर्ड जीसस. प्रेज यू लॉर्ड जीसस. हालेलुया, हालेलुया. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रभूचा गौरव केलेला आहे, प्रभूची स्तुती केलेली आहे आणि खरोखर आपणांबरोबर आज देवदूत देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव स्तुतीमध्ये सहभागी झालेले आहे. येस माय लॉर्ड. आणि आज ह्या क्षणाला आपण सर्वजण जो पवित्र आत्मा आपणाला बाप्तिस्माच्या वेळेला देण्यात आलेला आहे, जो पवित्र आत्मा आपणामध्ये असून देखील आपणाला त्याची जाणीव झालेली नाही, अशा पवित्र आत्म्याला आज आपण आपणामध्ये पुन्हा एकदा येण्यास विनवणी करणार आहोत. जेव्हा शिष्य माडीमधल्या खोलीमध्ये एकत्रित जमले होते, त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन हालेलुया, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. हालेलुया. आज आपण ह्या साक्रामेंताच्या पेटीमध्ये हजर असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला, पवित्र आत्म्याला एकत्रित नमन करूया. आपणाला शक्य असल्यास आपण गुडघे टेकूया आणि त्या पवित्र आत्म्याकडे विनवणी करूया की हे पवित्र आत्म्या, तू आमच्यामध्ये ये. पवित्र आत्म्या, तुझ्या दानांचा वर्षाव आम्हावर कर. हे पवित्र आत्म्या, आम्हाला आरोग्य दान दे. पवित्र आत्म्या, आम्हाला स्पर्श कर. Come Holy Spirit, come into our hearts, come into us, O Holy Spirit, with all your power. Come, O Holy Spirit, fill us. ये पवित्र आत्म्या, ये आम्हामध्ये वस्ती कर. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्म्या, ये आमच्या हृदयामध्ये ये. ये पवित्र आत्म्या, ये आम्हाला कृपा दे, आम्हाला आरोग्य दे. तुझा पवित्र स्पर्श आम्हाला. यीशु की आत्मा, कृपा अपनी बरसाओ. यीशु की आत्मा, कृपा अपनी बरसाओ. पवित्र आत्मा आओ, पवित्र
केवळ तुला शक्य आहे आम्हाला नवजीवन देण्यासाठी. केवळ तू समर्थ आहे आमचे सर्व आजार दूर करण्यासाठी, सर्व आजारातून आम्हाला मुक्त करण्यासाठी. तू एकमेव असा प्रभू परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा आहेस. आकर तू हमको भर दे आत्मा अपनी सामर्थ्य से. आकर तू हमको भर दे आत्मा अपनी सामर्थ्य से. पवित्र आत्मा आओ, 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 पवित्र आत्मा आओ. Hallelujah, 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 hallelujah. Le predas kadosia namasia ori andria la babara shikiara shikiara oria la babara shikiara. Hallelujah, hallelujah, we worship you, we give you glory. Hallelujah, hallelujah. Come Holy Spirit, come Holy Spirit, come. Hallelujah, 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 hallelujah. या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त आपणाकडे पाहत आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपलं लक्ष केंद्रित करा. आपल्या ज्या काही अडचणी आहेत, आपल्या ज्या काही विनंत्या आहेत, त्या ह्या क्षणाला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे समर्पित करा. पहा त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे. प्रेमळ नजरेने, स्मित हास्याने आपणाकडे पाहत आहे. त्याच्या तेजमय रूपाने तो आपणाला प्रकाशित करत आहे. आज त्या साक्रामेंताच्या पेटीमध्ये भाकरीच्या रूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हजर आहे. त्याला शरण जा, सर्वस्व त्याच्या ठाई अर्पण करा. तो किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे याचा अनुभव घेऊन पहा. ह्या क्षणाला त्या आपल्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आराधना देऊया. आपली हृदय, अंतकरण मोकळी करूया, उघडी करूया आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये त्याला आपण आमंत्रित करूया, त्याचा स्वीकार करूया. The Holy Lord is right now coming to our hearts. Receive Him. Receive the Holy Spirit in the name of Jesus Christ. तो पवित्र आहे, तो पवित्र आहे. पवित्र पवित्र है तू, पवित्र पवित्र है तू, सच्चा है प्रभु तू, झूठा नहीं है तू. पवित्र पवित्र है तू, सामर्थी है, योग्य है तू, स्वर्ग के स्वर्ग में है
स्वर्गातील तू सामर्थी है प्रभू येशू योग्य ख्रिस्ताला है। तू आत्म्यामध्ये स्वर्गों के स्वर्ग में आपण है। बोलावूया. तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है। तू पवित्र पवित्र है। तू करुणा निधान है प्रभु। पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अत्यंत महान आत्म्यामध्ये है कार्य प्रभु। करण्यासाठी त्याला विनवूया. तू करुणा निधान है प्रभु। तो सामर्थ्यशाली आहे. तू अत्यंत महान है प्रभु। तो महान आहे. तू सच्चा है प्रभु। खरोखर तो तू अगदी झूठा नहीं सच्चा है. तू पवित्र पवित्र है। तू अधर्मों को क्षमा करता है। आपणाला कधीही सोडत नाही. सारे रोगों को चंगा करता तो आपल्याला है। आरोग्यदान देतो. तू अधर्मों को क्षमा विश्वासाने करता त्याच्याकडे मागा. है। सारे रोगों को चंगा सर्व करता रोग तो है। दूर करतो. तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं है। होय. तू पवित्र Yes, my Lord. पवित्र है। You are the way, पवित्र You are the truth. पवित्र है। you are the light. तू पवित्र पवित्र है। Thank you, Jesus. शांततेमध्ये प्रभू आपल्याशी बोलत आहे. त्याचा शब्द आपल्या अंतःकरणामध्ये ऐकूया. स्तब्ध व्हा आणि जाणा मी प्रभू आहे. मी तुमचा आरोग्यदाता प्रभू आहे. चिंता करू नका. मी तुम्हाला बरं केलेलं आहे. प्रभू आपल्याला संदेश देत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ह्या जगामध्ये आला तो आपलं तारण करण्यासाठी, देवराज्य स्थापन करण्यासाठी. आणि हे त्याने आपल्या शिक्षणाद्वारे, आपल्या चमत्काराद्वारे, ज्यामध्ये त्याने अनेक रोग्यांना बरं केलं, दुष्टात्म्यांनी पछाडलेले होते त्यांना त्यापासून मुक्त केलं, आणि जे अगदी मेलेले होते त्यांना देखील जिवंत केलं. असा हा आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्या भाकरीच्या रूपामध्ये आपल्यामध्ये हजर आहे. जो 2000 वर्षापूर्वी होता तोच प्रभू आपल्यामध्ये हजर आहे. तोच प्रभू आपल्यामध्ये कार्य करत आहे. ह्या दिवसात अनेकांना प्रभूचं आरोग्य प्राप्त होत आहे. त्याबद्दल आपण धन्यवाद देऊया. काहींना
प्रार्थना करूनसुद्धा कधीकधी आरोग्यदान प्राप्त होत नाही आणि मग ते नाराज होतात. आज आपण पाहणार आहोत की प्रार्थना करूनसुद्धा आपल्याला आरोग्यदान का प्राप्त होत नाही. थोडंसं चिंतन करूया आणि प्रभू आपल्याला काय सांगत आहे हे जाणून घेऊया. आपण सुरुवात मार्क लिखित शुभवर्तमान अध्याय 2, आमच्याकडे बायबल असेल आपण बायबल उघडूया. मार्क अध्याय 2 1 ते 12 ह्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे ते लक्षपूर्वक ऐकूया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 काही दिवसांनी येशू पुन्हा कफरनहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळं त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथील छप्पर त्यांनी उस्तरून काढिले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करीतो. एका वाचून म्हणजेच देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो. ते स्वतःशी असा विचार करीत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानानं लागलेच ओळखून त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणिता. तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा उठ आपली बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. ह्यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण कल्पना करूया 2000 वर्ष मागे जाऊन त्या ठिकाणी येशू कफरनहूमामध्ये त्या घरामध्ये जमलेला आहे. बहुधा ते पेत्राचं घर असेल, म्हणजे पेत्र सासूरवाडी राहत होता आणि त्या ठिकाणी लोक जमलेले होते. आणि अशा वेळेला अनेक लोक त्याचं ऐकण्यासाठी आणि बरे होण्यासाठी तिथं आलेले होते. आणि हे 4 जण पक्षघाती माणसाला घेऊन बाजेवरती खाटेवरती घेऊन येतात. मग कल्पना करा, तिथं जागा नाही, माणसं दाटीने उभे आहेत, दरवाजा पूर्णपणे गच्च बंद आहे, भरलेला आहे. आणि ते सांगत असतील, थोडंसं मार्ग द्या, प्लीज एक्सक्यूज अस, गप्प राहा, इथे आम्हाला ऐकायचं आहे. आणि हे ऐकूनसुद्धा ते नाराज होत नाहीत. एक जण त्याच्यातला दुसऱ्यानं कदाचित सांगत असेल, इथे या, आपण एक आयडिया करू. काय आयडिया? आपण बाजूनं जो जिना जातो तिथं जाऊन वरून छप्पर उस्तारून काढू. हे काय बोलतो, काय वेळ लागले का तुला? तो मालक काय करेल? घाबरू नको, आपण भरून देऊ, त्याची भरपाई करून देऊ. आणि मग ते जातात 4 जण, ते छप्पर उस्तारून काढतात. त्या काळातली छप्परं आपल्यासारखी नव्हती. गवत आणि माती
ओली माती ह्याच्याने बनवलेली ती छप्र असायची आणि म्हणून ते हाताने त्यांनी उस्तारून काढली आणि त्या बाजेवर असलेल्या त्या पक्षघाती माणसाला त्यांनी खाली उतरवलं येशूच्या समोर. त्यावेळेला तेथील माणसं, ए काय काय चाललंय, त्याची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी सरळ त्या पक्षघाती माणसाला येशूच्या समोर ठेवलं आणि आता येशू त्याला स्पर्श करणार आणि बरं करणार अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु येशू बोलला, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. तर कदाचित त्यांनी त्याला सांगितलेले, आम्ही त्याला पापांची क्षमा करण्यासाठी नाही आणलं, इथे त्याला बरं करण्यासाठी आणलेलं आहे. येशूने त्यांना सांगितलं असेल, थांबा, मी जाणतो, मी तुम्हा सर्वांची हृदय जाणतो. त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये काय असेल हे प्रभूनं जाणलं. त्याच्या शारीरिक आजारापेक्षा त्याने जे पाप केलेलं होतं, ज्या पापाचं ओझं तो घेऊन आतापर्यंत चालत आलेला होता, चालू शकत नव्हता परंतु आतापर्यंत जगत आलेला होता, ते येशूने पाहिलं आणि त्याला सांगितलं, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आता हे ऐकता बरोबर तिथे जे शास्त्री आणि परुषी होते त्यांना वाटलं की हा कोण. खरं म्हणजे त्यांनी येशूला ओळखलंच नव्हतं. त्या ठिकाणी येण्या अगोदर कदाचित येशूने अनेक चमत्कार केले होते. कानागावी त्याने पाण्याचा द्राक्षारस केलं होतं. लगेच लोकांना बातम्या जातात, अनेक लोकांना बरं केलेलं आहे हे देखील त्यांना माहिती होतं आणि तरी देखील विश्वास ठेवण्यास ते कमी पडले होते. हा कोण पापांची क्षमा करणारा, देवच पापांची क्षमा करतो, हा कोण, असे ते बोलू लागले. आणि येशूने मनात ओळखलं की हे विचार करत आहेत, आपसात कुजबूज करत आहेत कदाचित. आणि मग त्याने सांगितलं त्यांना की कुठलं सोपं आहे, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे की बाज उचलून घेऊन चालू लाग. अर्थात आपल्या देखील हा प्रश्न विचारला सोपा आहे, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, काय फरक पडणार नाही, वरवरून काय फरक पडणार नाही. परंतु तो पक्षघाती माणूस ज्याला चालता येत नाही, त्याला अक्षरशः वरून खाली आणलेलं होतं, खाली ठेवलेलं होतं, तो जेव्हा त्यांच्या डोळ्यादेखत उठतो, ती बाज उचलून चालू लागतो, तेव्हा इतरांना खात्री पटते की येशू खरोखर जिवंत देवाचा पुत्र आहे. हालेलुया, 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 हालेलुया. त्याचप्रमाणे ह्या उताराच्या अगदी अगोदर 10 कुष्ठरोगी येशूकडे येतात आणि लांबूनच त्याला विनवणी करतात, आम्हाला बरं करा. प्रिय बंधू भगिनींनो, आपण कल्पना करू शकत नाही की कुष्ठरोग झालेला त्या काळातला माणूस, त्याच्या वेदना काय होत्या. त्याचं कुटुंब त्याला नाकारतं, त्यांना एकत्र एका ठिकाणी वस्तीमध्ये जिथे कोणी जाऊ शकणार नाहीत अशा ठिकाणी राहावं लागत असे. जर ते बाहेर पडलेच तर त्यांची सावली देखील कोणावर पडू नये म्हणून त्यांच्या हातामध्ये एक बेल असे आणि ती वाजवून अशुद्ध अशुद्ध म्हणजे आम्ही अशुद्ध आहोत, आमच्यापासून दूर राहा, चुकून देखील आम्हाला स्पर्श करू नका, असं ते म्हणत असत. आणि अशा स्थितीमध्ये ते प्रभूला लांबूनच ओरडून सांगतात, आमच्यावर दया करा. आणि मग येशू सांगतो, तुम्हाला बरं केलेलं आहे. आणि ते जाता जाता त्यांना जाणवतं की आम्ही बरे झालेलो आहोत. आणि त्याच्यातलं फक्त एक जण परत येतो आणि सांगतो, त्याच्या पाया पडून देवाला धन्यवाद देतो, येशूला धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, त्याचा शारीरिक आजार बरा झाला, कुष्ठ बरा झाला. त्याचप्रमाणे आता त्याला समाजामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये आता परत जाता येत होतं. त्याचा सामाजिक आजार देखील बरा झाला आणि येशूच्या पाया पडून
तो त्याचा शिष्य बनला, म्हणजे त्याला पूर्ण आरोग्य मिळालं. जोपर्यंत आपण आपल्या एखादा चमत्कार अनुभवल्यानंतर, एखाद्या चमत्काराद्वारे आपल्याला आरोग्यदान प्राप्त मिळालेलं आहे किंवा आपली गरज परमेश्वराने पूर्ण केलेली आहे, त्यानंतर आपण आभार मानत नाहीत आणि येशूच्या मार्गानं चालत नाहीत, तोपर्यंत तो आजार पूर्णपणे बरा झालेला आहे असं म्हणता येत नाही. काही वर्षापूर्वी नानभाट इथे असताना एक जोडपं एका लहान बाळाला, त्यांच्या लहान बाळाला घेऊन आलं, 1 वर्षाचं असेल, आणि मग त्यांनी सांगितलं, फादर हा बाळ आजारी आहे, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही 3 वर्षापूर्वी आलो होतो, आम्हाला मूलबाळ नव्हतं, त्यावेळेला तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना केली होती, कुंसार केलं होतं, आम्ही कुंसार केलं आणि आम्हाला देवानं बाळाची देणगी दिली. आम्ही तुम्हाला त्यावेळेला सांगितलं नाही, परंतु आज तुम्हाला सांगतो. आणि आता हे आमचं बाळ आजारी आहे, तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. मग मी नेहमीप्रमाणे विचारतो की तुम्ही कुंसार कधी झाला होतात? फादर तुम्ही त्यावेळेला सांगितलं होतं ना, त्यावेळेला आम्ही कुंसार झालो होतो. आणि मग ह्या 2 वर्षामध्ये नाही, 2 वर्षामध्ये आम्ही कुंसार झालो नाहीत. आणि आता इथं बाळ आजारी पडलेलं आहे म्हणून तुम्ही आलात. देवाने त्यावेळेला तुमच्यावर दया केलेली होती, त्यावेळेला तुम्ही कदाचित देवाचे आभार मानले असतील, परंतु त्यानंतर तुम्ही देवाच्या पावलावर पाऊल टाकून, त्याच्या वचनावर पाऊल टाकून चालायला हवं होतं. ते केलं का? तर म्हणे आम्ही त्यामध्ये कमी पडलो. रोजरी घरामध्ये होते का? नाही होत, कधी कधी होते. आणि मग त्यांनी पुन्हा कुंसार केलं आणि त्या बाळासाठी मी प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्यावर जेव्हा देव दया करतो, आपले आजार बरे करतो, त्यावेळेला आपल्या जीवनाचं परिवर्तन होणं आवश्यक आहे. आणि हे परिवर्तन झाल्यानंतर आपण देवाला अनुसरणं आवश्यक आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण आरोग्य मिळू शकत नाही. हा पहिला अडथळा आहे. दुसरा अडथळा आहे विश्वासाची कमतरता. येशूने अनेक चमत्कार केले, परंतु अनेक लोक त्याच्यावरती विश्वास ठेव. अगदी त्यांच्या घरातली माणसं, अरे हा काय, हा योसेफाचा पोरगा, मर्यादेची आई, हा आमच्या देखत वाढला. नाझरेत इथं घडलेली ही घटना. आणि म्हणून संदेष्टा आपल्या घरी स्वीकारला जात नाही, हे सत्य येशूने तिथे बोलून दाखवलं. त्याला मान्यता मिळते, परंतु आपल्या आपतेष्टामध्ये नाही, हे सत्य त्याने विदित केलं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळं तो चमत्कार करू शकला नाही. अनेक वेळा आपल्या अविश्वासामुळं आपल्याला देवाचं प्रेम, त्याचं आरोग्य अनुभवास मिळत नाही. आपण गोष्ट ऐकली असेल, दुष्काळ पडलेला होता, त्या पॅरिशमध्ये फादरांनी सांगितलं की आपण पावसासाठी प्रार्थना करूया. जमाव जमला, सर्व धर्मग्रामवासीय आले आणि एक लहान मुलगा देखील आला. पावसासाठी प्रार्थना करण्यासाठी ते सर्व आले, परंतु त्यामध्ये त्या फक्त मुलानेच छत्री आणली होती. कारण त्याला माहिती होतं की पावसासाठी प्रार्थना करणार आहोत आणि जर संध्याकाळी पाऊस सुरू झाला तर आपण येताना भिजणार, म्हणून त्यांनी छत्री बरोबर घेतली होती. इतरांनी छत्री घेतलीच नव्हती. म्हणजे आम्ही जाणार, पावसासाठी प्रार्थना करणार, पण पडेल की नाही माहिती नाही. जकर्या, योहानाचा वडील, वर्षातून एकदा त्यांना प्रार्थना करण्यासाठी संधी मिळत असे मंदिरातील गाभाऱ्यामध्ये. आणि तिथे गेला असताना आपल्या ठाऊक आहे की त्यांना मूलबाळ नव्हतं, जकर्या आणि एलिझाबेथ. आणि अशा परिस्थितीमध्ये तो नक्कीच प्रभूकडे प्रार्थना करत असेल, परंतु प्रत्यक्षात जेव्हा देवदूताने सांगितलं की तुला मुलगा होईल, त्याचं नाव तू योहान ठेव, त्याने विश्वास ठेवला नाही. आणि म्हणून जोपर्यंत योहानाचा जन्म झाला नाही तोपर्यंत
तो बोलू शकला नाही. तर आपण प्रार्थना करतो पण मिळेल का अशी शंका जर आपल्या मनामध्ये जर आपण ठेवली तर आपल्याला ते मिळू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 तिसरा अडथळा आहे तो म्हणजे क्षमा न करणं. हा बहुधा मोठा अडथळा आहे. अनेक वेळेला आपण प्रार्थनेसाठी येतो परंतु आपल्या मनामध्ये कुणाविषयी तरी अक्षमा म्हणजे त्या व्यक्तीला क्षमा केलेली नसते आणि म्हणून आपण प्रार्थना करतो परंतु आपल्याला जे हवं ते मिळत नाही. 2-3 वर्षापूर्वी दुष्टात्म्याने पछाडलेल्या एका स्त्रीला आणण्यात आलं होतं प्रार्थनेसाठी आणि त्यावेळेला प्रभूनं सांगितलं की तिच्या मनामध्ये कोणाविषयी तरी राग आहे, क्षमा केलेली नाही. मग मी तिला सांगितलं की तुझ्या मनामध्ये कोणाविषयी राग आहे का? आणि त्यावेळेला तिने सांगितलं 2-3 जणांविषयी तिच्या मनामध्ये राग होता, त्यांना क्षमा करू शकत नव्हती. आणि मग मी तिला सांगितलं तुम्ही क्षमा केल्याशिवाय तुमचा हा आजार बरा होऊ शकत नाही, तुम्ही ह्याच्यातून मुक्त होऊ शकत नाहीत. आणि मग तिने चांगलं हुंसार केलं आणि त्या व्यक्तींना नाव घेऊन क्षमा केली, नाव घेऊन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि दुसऱ्या क्षणी प्रार्थना करता बरोबर ती त्याच्यातून मुक्त झाली. प्रिय अनेक वेळेला आपण बौद्धिक पातळीवरती क्षमा करतो कारण प्रवचनातून ऐकलेलं असतं, बायबल वाचल्यानंतर आपल्याला कळतं की आपण क्षमा केली पाहिजे. परंतु प्रत्यक्षात आपण भावनिक रित्या त्यांना क्षमा केलेली नसते, आतमध्ये ते कुठेतरी दडून बसलेलं असतं. म्हणून त्याच्यासाठी एक मार्ग आहे. हा मार्ग मी काउन्सिलिंगसाठी येतात त्यांना सांगत असतो तो हा की आपल्या मनामध्ये ज्या व्यक्तींविषयी राग आहे त्या व्यक्तींची एक यादी आपण करावी. मग ती 5, 6, 7 किंवा 8 किती जितकी नावं असतील ती यादी बनवावी आणि दुसरी पानं घ्यावीत, त्या व्यक्तीचं नाव तिथे लिहायचं आणि मग त्या व्यक्तीनं आपल्याला कशा प्रकारे त्रास दिला, कशा प्रकारे तिच्यामुळं आपलं नुकसान झालं हे सर्व लिहून काढायचं. अगदी बारीक डिटेल्ससहित, बारीक तपशिलासहित ते आपण लिहून काढावं. आणि शेवटचं वाक्य सर्व लिहून झाल्यानंतर तरी येशूच्या नावानं मी तुला क्षमा करतो किंवा क्षमा करते. मग दुसरं नाव घ्यायचं, तशाच प्रकारे लिहून काढायचं. शेवटचं वाक्य तरी येशूच्या नावानं मी तुला क्षमा करतो, क्षमा करते. आणि मग सर्व लिहून झाल्यानंतर एक दिवस ठरवावा जिथं आपल्याला कोणी त्रास देणार नाही किंवा कोणी मध्येच येणार नाही. आणि समोर एक खुर्ची ठेवायची, आपण एका खुर्चीमध्ये बसावं आणि मग कल्पनेनं त्या व्यक्तीला त्या खुर्चीमध्ये बसवावं आणि त्या व्यक्तीला नाव घेऊन सांगायचं की तू असं असं केलंस, त्यामुळे माझं असं नुकसान झालं, त्यामुळे माझ्या मनामध्ये प्रचंड राग आहे, पण येशूच्या नावानं मी तुला क्षमा करते. आणि मग आपण त्या खुर्चीमध्ये बसावं, समोरच्या खुर्चीमध्ये. ज्या व्यक्ती आपण कल्पनेने तिथं बसवलेली होती ती व्यक्ती आता तुम्ही बनता आणि मग तुम्ही सांगायचं. ती व्यक्ती आता बोलते तुमचं नाव घेऊन. ती म्हणेल रॉबिन, मला माहिती नव्हतं की माझ्या बोलण्या वागण्यामुळे तुला इतका त्रास झाला होता, परंतु येशूच्या नावानं तू मला क्षमा कर. मग आपण पुन्हा आपल्या खुर्चीमध्ये बसावं आणि त्या व्यक्तीला पुन्हा एकदा कल्पनेमध्ये सांगावं की ठीक आहे, तू येशूच्या नावानं क्षमा मागितलेली आहे, मी तुला अगदी मनापासून येशूच्या नावानं क्षमा करत आहे. हा एक्सरसाइज आहे. हा का महत्त्वाचा आहे? कारण आपण सर्व काही त्या पेपरावरती उतरवलेलं असतं आणि एक निर्णय घेतलेला असतो की मला त्या व्यक्तीला क्षमा करायची आहे. म्हणून आतमध्ये असलेली सर्व घाण त्या पेपरावरती आपण उतरवतो आणि मग हे सर्व पेपर आपण जाळून टाकायचे. कारण प्रभू आपल्याला क्षमा करतो. आमच्या बाबा प्रार्थनेमध्ये आपण
प्रभूला सांगतो, पित्याला सांगतो, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि म्हणून जर आपण इतरांना क्षमा केली नाही तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्यालाही क्षमा होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. चौथा अडथळा आहे भीती, फिअर. ह्या दिवसामध्ये आपल्या मनामध्ये मरणाची प्रचंड भीती आहे. आपण मान्य करू की न करू. ह्या भीतीमुळं काय होतं की आपली प्रतिकार शक्ती कमी होते. येशू ह्या जगामध्ये आला प्रिय बंधू भगिनींनो, ते पाप नष्ट करण्यासाठी आणि शेवटचा शत्रू म्हणजेच मरण नष्ट करण्यासाठी आला. आणि म्हणून येशूनं क्रुसावर मरून आणि पुनरुत्थित होऊन मरण नष्ट केलेलं आहे. शुभ शुक्रवारच्या दिवशी मरण मेलं, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या मनामध्ये मरणाची भीती असणं हे चुकीचं आहे. भीती येणार नाही असं नाही, परंतु आपण ताबडतोब ती भीती प्रभूला अर्पण केली तर प्रभू आपल्याला धीर देऊन सांगेल, मी तुझ्याबरोबर आहे, भिवू नकोस. यशाया 43:1-5 ह्यामध्ये त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. तू अग्नीतून चालशील तेव्हा ज्वाळा तुला पोळणार नाहीत, नद्यातून चालशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. मी तुझ्यावर प्रेम करतो. जर प्रेमळ पिता आपल्याला अशा प्रकारे सांगतो आणि येशू स्वतः आपल्या शिष्यांना म्हणतो, तुम्ही घाबरू नका, जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. प्रिय बंधू भगिनींनो, अनेक वेळेला ही भीती आपल्यामधील प्रतिकारशक्ती कमी करते. आणि म्हणून थोडासा ताप आला, सर्दी झाली, घसा खवखवू लागला की करोना झाला असेल का, याची बाधा मला झाली असेल का, ह्या भीतीनंच आपण गर्भगळीत होतो आणि त्यामुळं मग हा विषाणू आपल्यावर हल्ला करू शकतो. परंतु हे आपण जर प्रभूला अर्पण केलं, प्रभू हे मला होत आहे, परंतु मला ठाऊक आहे की ज्या दिवशी मी ह्या जगातून तुझ्याकडे येणार, हा दिवस तू ठरवलेला आहेस, त्या दिवशीच मी या जगातून जाणार, मग मी भीती का बाळगावी. आपण उपचार करावेत, योग्य ते उपचार करावेत, डॉक्टर जे सांगतील, कारण डॉक्टरसुद्धा देवानं निर्माण केलेले आहेत. बेन सिराकाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो, औषधं देखील देवानं निर्माण केलेली आहेत. पण आपल्या मनामधील ही भीती आपण काढून टाकणं आवश्यक आहे. ह्याविषयी मला एक साक्ष द्यायची आहे. कदाचित आपण ही अगोदर ऐकलेली असेल की नानभाट इथं घडलेली सत्य घटना आहे. एके रविवारी 2 सिस्टर्स लग्नाची मिसा होती आणि त्या मिसासाठी त्या हजर होत्या. मिसा संपल्यानंतर त्या मला भेटायला आल्या. त्यापैकी एक सिस्टर गोव्याला काम करत होत्या आणि तिथं अनेक वर्ष त्यांनी कार्य केलेलं आहे, अद्यापही तिथंच आहेत. त्या जेव्हा मला भेटायला आल्या तेव्हा त्यांचा एक डोळा अनैसर्गिकरित्या लवत होता. आपले डोळे जसे नैसर्गिकरित्या लवत असतात तसं नव्हता, तर एक डोळा अनैसर्गिकरित्या लवत होता. आणि मग त्या सिस्टरांनी मला सांगितलं की फादर, मला सांगण्यात आलेलं आहे की माझ्या मेंदूमध्ये एक ट्यूमर आहे. तो ट्यूमर ऑप्टिक नर्वला, माझ्या डोळ्याचे जे नस आहे त्याला स्पर्श करतो, त्यामुळं माझा डोळा असा होत आहे. गोव्यातल्या डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी ताबडतोब मला मुंबईला उपचारासाठी पाठवलेलं आहे. सोमवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी ऑपरेशनसाठी त्यांना ॲडमिट करायचं होतं. त्या अगोदर येऊन सर्व रिपोर्ट त्यांनी केलेले होते आणि सोमवारी त्या तिथे ॲडमिट होणार होत्या. तेव्हा मी सिस्टरांना सांगितलं, माझ्या मनात त्यावेळेला काय आलं माहिती नाही, मी त्यांना एक प्रश्न केला, सिस्टर, आर यू रेडी टू डाय.
क्षणभर त्या स्तंभित झाल्या आणि थोडा विचार करून त्या म्हणाल्या की फादर आय एम रेडी, मी तयार आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं तुम्ही कुंसार कधी केलं होतं, तर त्यांनी अगोदर कुंसार केलं होतं हे त्यांनी मला सांगितलं. आणि मग मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्या दुसऱ्या सिस्टर देखील सहभागी झाल्या. आम्ही प्रार्थना करीत असताना प्रभूनं संदेश दिला. मी त्यांना सांगितलं की प्रभू सांगत आहे की तुम्हाला ऑपरेशनची गरज भासणार नाही. त्यांनी ते स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी त्या हॉस्पिटलमध्ये लवकर भल्या पहाटे गेल्या आणि त्यांनी ते मेन डॉक्टर जे ऑपरेशन करणार होते आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाणार एवढ्यात त्यांनी डॉक्टरना प्रश्न केला, डॉक्टर ऑपरेशनची खरोखर गरज आहे का? डॉक्टर हसायला लागले आणि म्हणाले की सिस्टर तुमचे सर्व रिपोर्ट झालेले आहेत, आता तुम्हाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाणार आहोत, तुमच्या मनात दुसरं काय आहे का? तर म्हणाले एक टेस्ट करून बघा ना डॉक्टर. डॉक्टरांनी टेस्ट केली आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयातील सर्वांना सांगितलं की हे सर्व दुसरे टेस्ट पण करून घ्या. सिस्टर तिथे बाहेर थांबलेल्या आहेत, कधी आपल्याला डॉक्टर काय सांगतात. आणि डॉक्टर सर्व रिपोर्ट घेऊन आले आणि सांगतात सिस्टर वी कांट ट्रेस युअर ट्यूमर. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तुमचा ट्यूमर गेला कुठे आम्हाला सापडत नाही. तुम्हाला एका गोळीची देखील गरज नाही, यू कॅन गो होम. त्यांच्या भावाच्या मुलानं मला फोन केला 9:30 वाजता आणि सांगितलं की फादर असं असं झालेलं आहे. आणि मग त्या सिस्टर सोमवारच्या प्रार्थनेसाठी नानबाट इथं आल्या, त्यांच्या कुटुंबाला घेऊन आल्या, त्यांच्या भावांना वगैरे. आणि मग त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही इथं साक्ष द्याल का? आणि त्यांनी ती साक्ष दिली. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणखीन एक सिस्टर्स त्यांना कॅन्सर झालेला होता, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करण्यासाठी गेलो. त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी झालेल्या होत्या, अतिशय निराश झालेल्या होत्या. आणि अशा स्थितीमध्ये मी त्यांना सांगितलं की गॉड लव्स यू, देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि मग त्यांना देखील मी सांगितलं वुड यू लाईक टू मेक युअर कन्फेशन, तुम्हाला कुंसार करायची इच्छा आहे का? ते म्हणाले ठीक आहे मी करेन. आणि मग त्यांना 10 आज्ञा समजावून दिल्या आणि मग त्यांची कुंसारासाठी तयारी करण्यासाठी थोडासा वेळ दिला आणि मग त्यांच्यासाठी प्रार्थना केली. आणि त्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांच्या खात्यातील एक सिस्टर मला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की चमत्कार झालेला आहे. त्या सिस्टरांनी जेव्हा पुन्हा तपासणीसाठी गेल्यानंतर त्यांच्या शरीरातील ज्या सर्व गाठी होत्या त्या नाहीशा होऊन फक्त एका ठिकाणी 1-2 गाठी राहिलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी देवाला धन्यवाद दिले. आणि त्यानंतर त्या सिस्टरांना भेटण्यासाठी मी पुन्हा गेलो. त्या खूप आनंदी होत्या आणि त्यांच्या मनामध्ये चिंता होती त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीची की मी गेल्यानंतर त्याचं कसं होणार. त्या विश्वासामध्ये खूप मुळावलेल्या होत्या. आणि मग आम्ही प्रार्थना करत होतो आणि त्यानंतर कळलं की 6 डॉक्टरने सांगितलं की आता पेट स्कॅनमध्ये काही दिसत नाही, पण 6 महिन्यांनी तुम्ही पुन्हा या तपासायला. 1 वर्ष 1.5 वर्ष गेलं आणि मग मला पुन्हा मेसेज आला की त्या सिस्टरांना पुन्हा तो कॅन्सर बळावलेला आहे. मी पुन्हा त्यांना भेटायला गेलो आणि सिस्टरांना सांगितलं की आपण प्रार्थना करूया, कदाचित देवाची इच्छा तुमच्यासाठी वेगळी आहे. आणि त्या म्हणाले येस, कदाचित देवाची इच्छा माझ्यासाठी वेगळी आहे, मी देवाकडे जावं आणि आनंदाने जावं अशी देवाची इच्छा असेल. मी सांगितलं येस, तीच तुमच्यासाठी इच्छा आहे. आणि मग त्या सिस्टरांबरोबर मी बोललो, प्रार्थना केली आणि मग मी त्यांना सांगितलं यू आर लकी, तुम्हाला हे सर्व मिळत आहे, तुम्हाला चांगलं कुंसार करण्याची संधी मिळालेली आहे, तुम्हाला शेवटचा साक्रामेंत रुग्णाभयंग साक्रामेंत देखील मिळालेला आहे. नाव यू आर रेडी. मी त्यांना सांगितलं वेन यू गो टू गॉड प्रे फॉर मी, माझ्यासाठी प्रार्थना करा.
शुअरली त्यांनी मला सांगितलं, मी तुमच्यासाठी नक्कीच प्रार्थना करेन. त्यांच्या मनातील मरणाची भीती कायमची नाहीशी झालेली होती आणि मग गेल्या 4-5 महिन्या अगोदर मला वाटतं त्या मरण पावलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बाप्तिस्म्याद्वारे आपल्याला हा अधिकार प्रभूनं दिलेला आहे, जिथे पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. म्हणून आपल्याला भीती नसावी. आपला हा प्रवास स्वर्गाकडे जाणारा आहे. हा प्रवास कधी संपेल आपल्याला माहिती नाही. तो दिवस, ती वेळ प्रभूला ठाऊक आहे. परंतु ह्या दरम्यान जेव्हा आपल्या घरामध्ये लोक आजारी पडतात तेव्हा काय करायचं? तर प्रभूनं जे सांगितलेलं आहे की आपण आपल्या घरातील माणसांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली तर ते बरे होऊ शकतात. लूकचं शुभवर्तमान अध्याय 16, 15 ते 18 दिलेलं आहे. लूकचं शुभवर्तमान अध्याय 16, 15 ते 18 आपण पाहतो की तुम्ही सर्प उचलू शकाल, तुम्ही आजारांवरती हात ठेवल्यानंतर ते बरे होतील. हे आश्वासन फादर सिस्टरांना नव्हे, हे सर्वसामान्य माणसांना दिलेलं आहे. म्हणून आपल्या घरामध्ये जर कोण आजारी पडलं तर का आपण प्रार्थना करू नये? आपण जरूर प्रार्थना करू शकता. आणि विशेषतः आईवडिलांनी आपल्या मुलांवरती ज्या आजारी आहेत त्यांच्यावरती हात ठेवून प्रार्थना करावी. मला आठवतं लहानपणी माझी आई जेव्हा ताप आलेला असे तेव्हा दुधामध्ये पट्टी घालून ती डोक्यावरती लावत असे किंवा पाण्यामध्ये पट्टी घालून आणि डोक्यावरून हात फिरवत असे. खूप बरं वाटत असे. त्या स्मृती माझ्या मनामध्ये आहेत, ताज्या आहेत. आपली मुलं आजारी पडल्यानंतर आईवडिलांचा आपल्या मुलांवरती अधिकार असतो आणि म्हणून आपल्या मुलांवर हात ठेवून जर आपण प्रार्थना केली, विश्वासानं प्रार्थना केली तर ती मुलं का बरी होऊ शकणार नाहीत? पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि आपण आपल्या मुलांसाठी ही प्रार्थना केल्यानंतर प्रभू नक्कीच ऐकत असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे म्हणून आपण भीती बाळगू नये. आपल्या सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, ज्या आत्म्याद्वारे आपल्या जीवनातील अडीअडचणींवरती आपण मात करू शकतो. आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळालेली दानं, त्यापैकी आरोग्यदान हे एक दान आहे. ते दान वापरून आपण इतरांसाठी प्रार्थना करू शकतो, स्वतःसाठी देखील प्रार्थना करू शकतो आणि आपली प्रार्थना प्रभू नक्कीच ऐकून घेणार, ह्याबद्दल शंका नाही. अनेक साक्षी आपल्याला ह्या बाबतीमध्ये ऐकायला मिळतात ह्या दिवसामध्ये, कारण प्रभू आपल्यामध्ये कार्य करत आहे आणि अगदी जोमानं कार्य करत आहे. आणि म्हणून त्या प्रभूला आज आपण या आरोग्यदानाच्या प्रार्थनेला आमंत्रण देऊया आणि त्या प्रभूला सांगूया, हे प्रभू, आम्हा सर्वांना आणि जे जे आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या सर्वांना तू आरोग्यदान दे, मुक्तिदान दे. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आता आरोग्यदानाच्या प्रार्थनेकडे जात आहोत. त्या अगोदर गेल्या काही दिवसांमध्ये ज्या साक्षी आलेल्या आहेत त्या आपल्यासाठी वाचून दाखवण्यात येणार आहेत. पुढील साक्ष मी आपणासमोर थोडक्यात वाचून दाखवतो. ताप आला व कोविड-19ची लक्षणे दिसत होती. गेल्या शुक्रवारच्या प्रार्थनेत सहभागी झाल्यावर आरोग्य प्राप्त झाल्याबद्दल देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Praise the Lord. एरवी प्रार्थनेसाठी मी एकटीच बसत असते, परंतु या प्रार्थनेवेळी माझे पूर्ण कुटुंब सहभागी झाले, अशी एका भगिनी साक्ष दिली आहे व देवाला धन्यवाद दिले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसेच गेल्या शुक्रवारच्या प्रार्थनेत देवाचा संदेश सांगितला गेला की पाळी येत नाही म्हणून चिंतेत असलेल्या तरुणींना
प्रभू आरोग्यदान देत आहे व एक विवाहित भगिनी साक्ष देत आहे की बाळासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र पाळी संदर्भात अडचणी असल्याने अडथळा होता. प्रार्थनेत सहभागी झाल्यानंतर प्रभूच्या कृपेने हा अडथळा प्रभूने दूर केला आहे. दुसऱ्याच दिवशी पाळी सुरू झाली आहे व हे जोडपे प्रभूवर विश्वास ठेवून बाळाच्या प्रतीक्षेत आहेत व त्यांना विश्वास आहे एकच नाही तर 3 बाळांचा स्वीकार करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची देणगी देव त्याच्या वेळेत त्यांना देणार आहे हा त्यांचा विश्वास आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे. थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तसेच प्रार्थनेत संदेश होता की हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला आरोग्य देऊन प्रभू स्पर्श करत आहे. एक पेशंट साक्ष देत आहे की डॉक्टरांनी आशा सोडली होती आणि फादरांना बोलवण्यास देखील सांगितलं होतं, परंतु प्रार्थनेमुळे त्यांना आरोग्य प्राप्त होऊन तब्येत अगदी ठीक झालेली आहे. थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, ग्लोरी टू गॉड इन द हायेस्ट. तसेच हाडे ठिसूळ झालेल्या एक वयस्कर बाईस आरोग्यदान प्राप्त झाले आहे. प्रेज द लॉर्ड. 4 करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका तरुणास लक्षणे दिसून आले व डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते. त्यास प्रार्थना सुरू असताना आराम पडला व चांगले आरोग्य लाभले. त्याबद्दल देवाला धन्यवाद. त्या संपूर्ण ज्या साक्ष आलेल्या आहेत त्या साक्षीबद्दल आपण परमेश्वराला जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. थँक्यू जीसस. प्रियबंधूंनो, आपण या सर्व साक्षींबद्दल आणि देवाने केलेल्या उपकारांबद्दल आणि दिलेल्या आरोग्यदानाबद्दल जोरदार टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस, प्रेज यू जीसस. आज आपण आपल्या विविध हेतूंसाठी प्रार्थना करूया. वधूवर शोधत असलेल्या तरुण तरुणींसाठी, करोनानं बाधित सर्व व्यक्तींसाठी, बेरोजगारांसाठी, ज्यांनी प्रार्थना करण्यास सांगितलेले आहे त्या सर्वांचे हेतू. कुटुंबामध्ये अशांती आहे, ज्यांना व्यवसायामध्ये चांगलं यश येत नाही आहे त्यांच्या व्यवसायावरती देवाचा आशीर्वाद यावा. ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यांना नोकऱ्या मिळाव्यात. जे परदेशी अडकलेले आहेत त्यांना घरी परत यावं. आणि जे आता रिगवरती किंवा इतर ठिकाणी जाणार आहेत त्यांच्या मार्गातील अडथळे दूर व्हावेत. त्याचप्रमाणे विशेष रीतीनं ओट्टा डिवाइन रिट्रीट सेंटरमध्ये अनेकांना करोनाची बाधा झालेली आहे. प्रभूनं त्या सर्व करोना पीडित व्यक्तींना स्पर्श करावा आणि त्यांना बरं करावं म्हणून आता खास प्रार्थना करूया. स्पिरिट ऑफ द लिव्हिंग गॉड, पवित्र आत्मा आपल्यावरती पुन्हा यावा आणि त्याने आपल्याला स्पर्श करावा आणि त्या स्पर्शाद्वारे आपल्याला आरोग्यदान मिळावं म्हणून आता प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया. Spirit of the living God, fall afresh on us. Spirit of the living God, fall afresh on us. Melt us, mold us, fill us and heal us. Spirit of the living God, fall afresh on us.
पवित्र आत्मा आपल्यावर नव्यानं आलेला आहे. Thank you, Jesus. आपल्याला तो स्पर्श करत आहे. Thank you, Jesus. प्रभू येशू आपल्या हृदयाचं दार ठोठावत आहे. Yes, my Lord. आपण ते उघडून त्याला आतमध्ये घेऊया. Yes, Jesus. त्याला सांगूया आमध्ये येऊन तुम्ही वस्ती करा. Yes, my Lord. या क्षणी अनेकांना प्रभू स्पर्श करत आहे. विशेषतः आपल्या कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटना जी करोना पीडित आहेत त्यातील 11 पेशंटना प्रभू ह्या क्षणी स्पर्श करून बरं करत आहे. Praise the Lord. Lord. Thank you, Hallelujah. Jesus. Thank you, Glory to God. Jesus. Love you, Praise you, Jesus. Jesus. Praise the Lord. Thank you, Jesus. इतरही हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत, इतर धर्मीय पेशंट आहेत, प्रभू त्यांना देखील स्पर्श करून बरं करत आहे. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Praise Jesus. you, Lord Jesus. थँक्यू जीसस. डोकेदुखीचा त्रास असलेल्या 18 व्यक्तींना प्रभू स्पर्श करत आहे, त्यांना बरं करत आहे. थँक्यू. Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Praise you, Jesus. पाठीचा कणा दुखत होता, फार अगोदर ॲक्सिडेंट झाले होता आणि आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत. त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. मुलं बाळ नाहीत अशा 16 जोडप्यांना, विवाहित जोडप्यांना प्रभू आशीर्वादित करत आहे. लवकरच त्यांना बाळाची चाहूल लागणार आहे. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Glory to God. Love you, Jesus. गर्भाशयामध्ये गाठ असलेल्या 2 भगिनींना प्रभू स्पर्श करून त्यांची ती गाठी नाहीशा करत आहे. Praise the Lord. Praise you, Jesus. Thank you, Lord. Praise you, Jesus. डोक्याच्या उजव्या बाजूला ट्यूमर झालेला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की आपल्याला ऑपरेशन करावं लागेल, परंतु प्रभूनं त्या व्यक्तींना ह्या विश्वासाने ते या प्रार्थनेमध्ये सहभागी झाले. प्रभू त्यांना स्पर्श करून या क्षणी तो ट्यूमर नाहीसा करत आहे. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Love you, Jesus. Thank you, Lord. रक्त थांबत नाही असा एक पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि कदाचित ह्यामुळं त्याला प्राण गमवावा लागेल, परंतु ह्या क्षणी प्रभू येशूनं त्या पेशंटला स्पर्श करून बरं केलेलं आहे. Praise Praise the the Lord. Lord. Thank you, Jesus. Praise you, Lord Hallelujah. Jesus. धन्यवाद येशू. कातडीचे आजार असलेल्या 6 व्यक्तींना, त्यामध्ये एक एक्झेमा पेशंट आहे, प्रभू त्यांना स्पर्श करून बरं करत आहे. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Love you, Jesus. मानेचा त्रास असलेल्या, स्पॉन्डलोसिसचा त्रास असलेल्या 4 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. Praise the Lord Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. पती पत्नीमध्ये तणाव होता आणि डिवोर्स घेण्याचा विचार करत आहेत अशा किमान 7 जोडप्यांना प्रभू सांगत आहे की तुम्ही लग्नाच्या वेळेला दिलेली वचनं आठवा. मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमचे प्रश्न सोडवीन. Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah, Jesus. Praise you, Jesus. नोकरीसाठी ज्यांनी अर्ज केलेले होते अशा 26 जणांना, त्यामध्ये तरुण आणि तरुणी आहेत, प्रभू त्यांचे मार्ग मोकळे करत आहे. लवकरच त्यांना नोकरीचा कॉल येणार आहे. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. Jesus. Praise you, Jesus. Hallelujah. 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 प्रभूनं आज अनेकांना स्पर्श केलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद देऊया आणि साक्रामेंताचा आशीर्वाद स्वीकारूया.
नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से। यीशु में अनंत जीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से। पाप मेरा मिट गया, रोग चंगा हो गया यीशु के लहू से। यीशु में अनंत जीवन, मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभु यीशु मसीह में सदा। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा। आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो।